त्या सकाळी आकाश अगदी स्वच्छ होतं. ना ढग, ना पाऊस, ना कोणताही इशारा. फक्त एक साधी शाळेची पिकनिक होती. पण त्या दिवशी बसमध्ये बसताना बाय केला आणि तो बाय करणं तिच्या आयुष्यातील शेवटचं ठरलं. सकाळचे 6:15 झाले होते. किचनमध्ये चहा उकळत होता. आई, माझी पाण्याची बाटली भरली का? 7 वर्षांची आर्या दरवाजाजवळ उभी राहून ओरडली. तिच्या केसांना 2 वेण्या, गुलाबी रिबन, पाठीवर छोटीशी बॅग, डोळ्यामध्ये चमक, कारण आज शाळेची पहिली पिकनिक होती. आई स्वयंपाकघरातून म्हणाली, हो ग, आधी दूध पिऊन घे. आर्या ओठ वाकवत म्हणाली, बस निघून जाईल मग. हॉलमध्ये बसलेले तिचे बाबा हसले. बस तुझ्याशिवाय जाणार नाही. तो एक साधा संवाद होता, ज्याला नंतर आई वडील आयुष्यभर पुन्हा पुन्हा आठवणार होते. आईने आर्याला डब्बा दिला. सगळं खायचं हं, शेअर करायचं नाही. आर्या लगेच म्हणाली, माझी बेस्ट फ्रेंड निहारिका आहे ना. आई हसली, पण तिच्या मनात काहीतरी विचित्र होतं. आज अचानक तिला आर्याला घट्ट मिठी मारावीशी वाटली. ती म्हणाली, आज माझ्याजवळ बस ना 2 मिनिट. आर्या आश्चर्याने म्हणाली, आई, मला उशीर होतोय. आईने तिच्या गालावर किस केला. हा आईचा शेवटचा किस ठरणार होता, हे कुणालाच माहीत नव्हतं. शाळेची पिवळी बस आली. सगळे मुलं ओरडत पळत बसमध्ये चढत होते. पिकनिकचा उत्साह म्हणजे छोटासा सणच असतो. आर्या बसमध्ये चढली, खिडकीजवळ बसली आणि हात हलवला. बाय आई, बाय बाबा. आईने हात हलवला. बाबांनी मोबाईल काढून तिचा फोटो घेतला. त्या फोटोमध्ये आर्या हसत होती. हा फोटो नंतर घरातील सर्वात मौल्यवान वस्तू बनणार होता. बस निघाली. आई म्हणाली, सायंकाळी 6ला येईल ना. तिला कल्पनाही नव्हती की ती वाट 15 वर्षांची होणार आहे. बस डोंगराळ भागाकडे निघाली. मुलं गाणी म्हणत होती, नानी तेरी मोरणी. आर्या खिडकीतून बाहेर पाहत होती. पहिल्यांदाच ती शहराबाहेर जात होती. तिच्या शेजारी बसलेली निहारिका म्हणाली, आपण जंगलात जाऊ का? आर्या डोळे मोठे करून म्हणाली, हो, खूप मज्जा येणार. बस हळूहळू शहर सोडून जंगलाकडे वळली. जंगलाच्या काठावर एक मोठं मैदान, झाडं, पक्षी, छोटा तलाव. मुलं बसमधून उतरली आणि धावत सुटली. शिक्षिका ओरडल्या, सगळे इकडे या आणि ग्रुप बनवा. मुलांनी 3 गटांमध्ये विभागलं. आर्या ग्रुप ब्लू त्यांना सांगितलं गेलं. 30 मिनिटांनी परत इथेच जमायचं. तो निर्णय नंतर आयुष्यभर सगळ्यांना पछाडणारा होता. आर्या आणि तिचा ग्रुप जंगलाच्या काठावर खेळत होता. एक छोटी पायवाट दिसली. एका मुलाने विचारले, चला आज जाऊया. शिक्षिका थोड्या दूर उभ्या होत्या. आर्या म्हणाली, थोडं पुढे जाऊन लगेच येऊ आपण. तो एक छोटा निर्णय होता, पण आयुष्य बदलणारे निर्णय नेहमी छोटेच असतात. एका मुलाने नंतर सांगितलं, ती पुढे चालत होती. तिने मागे वळून पाहिलं आणि हसली. मग झाडांमागे गेली आणि ती पुन्हा कधीच दिसली नाही. शिक्षिका हजेरी घेत होत्या. आर्या, शांतता. आर्या, पुन्हा शांतता. निहारिका म्हणाली, ती पुढे गेली होती. शिक्षकांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. सगळे शिक्षक जंगलात धावत गेले. आर्या, आर्या बेटा. आवाज झाडांमध्ये हरवत होता. कोणताही प्रतिसाद नाही. ना पावलं, ना आवाज, ना रडणं. जंगल अचानक खूप मोठं वाटू लागलं. सायंकाळी 5:15 आईचा फोन वाजला. मॅडम, आर्या दिसत नाहीये. आई हसली, मजाक करू नका. फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता होती. आईच्या हातातून फोन खाली पडला. त्या रात्री संपूर्ण शहर झोपलं नाही. पोलीस, जंगल, सर्च टीम, हेलिकॉप्टर. पण 7 वर्षांची आर्या जणू पृथ्वीवरून गायब झाली होती. आणि पुढचे 15 वर्ष या घरात घड्याळ थांबल्यासारखं झालं. त्या रात्री शहर झोपलं नाही, पण एका घरात आयुष्य कायमचं जागं राहिलं. घड्याळीत रात्रीचे 2 वाजत होते. आई दरवाजाकडे बघत बसली होती. दरवाजा बंद नव्हता, तो उघडाच ठेवला होता, कारण तिला खात्री होती आर्या येईल. तिला दार बंद दिसलं तर ती घाबरेल. बाबा म्हणाले, दार बंद करूया. आई जोरात ओरडली, नको, ती येईल आता. त्या रात्री पहिल्यांदा बाबा रडले. सकाळी 5 वाजता जंगलात 200 लोक होते. पोलीस, डॉग स्क्वॅड, रेस्क्यू टीम, गावकरी, सगळे एकच नाव ओरडत होते, आर्या. कुत्र्यांनी आर्याच्या पाण्याच्या बाटलीचा वास घेतला आणि जंगलात धावले. सगळे त्यांच्या मागे धावले. काही मिनिटांनी कुत्रे थांबले. एक छोटा लाल रिबन जमिनीवर पडलेला होता.
आर्याच्या वेणीतील. आई बेशुद्ध पडली. पोलिसांनी तपास सुरू केला. शिक्षिका, बस ड्रायव्हर, हेल्पर, जंगलाजवळील गावकरी सगळ्यांची चौकशी झाली. बस ड्रायव्हर म्हणाला, मी मुलांना उतरताना पाहिलं पण परत चढताना मोजले नाही. हा सर्वात मोठा धक्का होता. हजेरी घेतलीच नव्हती. दुसऱ्या दिवशी न्यूज चॅनल्स, पिकनिकमधून मुलगी गायब, शाळेची मोठी निष्काळजीपणा, घरासमोर माईक, कॅमेरे, पत्रकार. आई फक्त एकच वाक्य बोलत होती, माझी मुलगी परत आणा. ते वाक्य देशभर ऐकू गेलं. जंगलाजवळ एक छोटं चहाची टपरी होती. मालकाने सांगितलं, मी एक माणूस पाहिला होता. शाळेची बस गेल्यावरही तो जंगलाजवळ फिरत होता. पोलीस केस तयार करतात. 40 वर्षांचा पुरुष, दाढी, जुनी बाईक. शहरात भीती पसरली. 3 दिवसांनी पोलिसांना जंगलात एक छोटी चप्पल सापडली, आर्याची. आई ती छातीशी धरून रडत होती, ती इथेच आहे, ती मला हाक मारत असेल. हा क्षण संपूर्ण केसात सर्वात वेदनादायक होता. सगळे म्हणत होते अपहरण असावं, कदाचित नाही, पण बाबा म्हणाले ती जिवंत आहे. ते रोज जंगलात जायचे, पोस्टर लावायचे, लोकांना फोटो दाखवायचे, ही माझी मुलगी आहे, पाहिली का? पहिले 7 दिवस, पहिला महिना, पहिलं वर्ष, काहीच नाही. फोन नाही, क्लू नाही, संदेशही नाही, फक्त शांतता. 2 वर्षांनी पोलीस स्टेशन इन्स्पेक्टर फाईल बंद करत म्हणाले, आम्ही शक्य ते सगळं केलं, पण बाबा ओरडले, तुम्ही शोधणं थांबवलं म्हणून ती हरवली नाही. फाईलवर शिक्का बसला, केस क्लोज. त्या शिक्क्याचा आवाज आईच्या हृदयावर पडला. आर्याची खोली जशीच्या तशी ठेवली होती. खेळणी, कपडे, बॅग. आई रोज धूळ साफ करायची. दर वाढदिवसाच्या दिवशी केक कापायची. 7, 8, 9, 10 मेणबत्त्या वाढत होत्या, पण आर्या नाही. एक दिवशी आईने शेजारच्या मुलीला पाहिलं. ती सायकल शिकत होती. आई हसली आणि लगेच रडायला लागली, कारण आर्यानेही सायकल मागितलेली होती. पण ती पिकनिकला गेली आणि परत आली नाही. भिंतीवरील कॅलेंडर बदलत राहिले. आईच्या केसांमध्ये पांढरे केस आले. बाबांच्या डोळ्याखाली खोल वर्तुळे. घर शांत झालं. आणि एके दिवशी दरवाजावर टकटक झाली. पोस्टमन उभा होता. जुनी केस आहे, पोलिसांकडून पत्र आलंय. बाबांचे हात थरथरले. लिफाफ्यावर लिहिलं होतं, रिओपन केस. दरवाजाजवळ बाबा उभे होते, हातात पोलिसांचं पत्र. त्यांनी लिफाफा उघडला. डोळे वाचत होते, पण मेंदू स्वीकारत नव्हता. पत्रात लिहिलं होतं, 15 वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलीचे केस संदर्भात नवीन पुरावा मिळाला आहे. कृपया तातडीने पोलीस स्टेशनमध्ये या. आईच्या हातातून कप खाली पडला. आर्या? 15 वर्षांनी पहिल्यांदा त्या नावात पुन्हा आशा होती. इन्स्पेक्टर नवीन होता, तरुण, गंभीर. तो म्हणाला, सर, तुमची केस बंद झाली होती, पण एका नवीन तपासामुळे ती पुन्हा उघडली आहे. बाबा कुजबुजले. ती जिवंत आहे का? इन्स्पेक्टर थोडा शांत राहिला. आम्हाला खात्री नाही, पण एक मोठा क्लू मिळालाय. त्याच जंगलात आता बांधकाम सुरू होतं. रस्त्याचं काम, मजूर खोदकाम करत होते. आणि मग फावड्याला काहीतरी लागलं. एक जुनी लोखंडी पेटी, गंजलेली पण बंद होती. मजुरांनी ती उघडली. आत कपडे, खेळणी आणि एक छोटी पाण्याची बाटली होती. त्यावर नाव होतं आर्या. पोलीस स्टेशनमध्ये टेबलवर ती पेटी ठेवली होती. आईने बाटली पाहिली आणि जोरात किंचाळली, ही तिची आहे, ही तिची आहे. त्या आवाजात 15 वर्षाचं दुःख होतं. पेटीच्या तळाशी एक छोटी डायरी सापडली. ओलसर, जुनी, पण काही पाने वाचता येत नव्हती. इन्स्पेक्टरने हातमोजे घातले. डायरी उघडली. पहिल्या पानावर बाल अक्षरात लिहिलं होतं, माझं नाव आर्या आहे. आई कोसळली. दुसऱ्या पानावर लिहिलं होतं, मला एक काका घेऊन गेले. ते म्हणाले आईजवळ नेतो. पोलीस स्टेशनमध्ये शांतता. बाबा खुर्ची पकडून उभे होते. मला घरी जायचं आहे. आई रडत असेल. आई जोरात रडायला लागली. इन्स्पेक्टरच्या हातातलं पान थरथरत होतं. डायरीचं शेवटचं वाचता येणारं पान. ते म्हणजे काका म्हणाले इथं राहायचं. मी नाही म्हणाले. मला भीती वाटते. पाणी ते संपतं आणि पुढची पानं रिकामी. आता केस स्पष्ट झाली होती की हे अपहरण होतं.
इन्स्पेक्टर म्हणाले, त्या काळात एक संशयित होता. चहाच्या टपरीवाला सांगत होता. बाबा लगेच म्हणाले, तो माणूस. 15 वर्षापूर्वीचं स्केच पुन्हा बाहेर आलं. इन्स्पेक्टर म्हणाले, तो माणूस 10 वर्षापूर्वी पकडला गेला होता. आई बाबा थक्क झाले. कशासाठी? इन्स्पेक्टर म्हणाले, बाल अपहरणाच्या केससाठी. खोली शांतता पसरली. इन्स्पेक्टर पुढे म्हणाला, तो अजून जिवंत आहे. आईच्या डोळ्यात भीती होती आणि आशाही होती. तो बोलला का? इन्स्पेक्टर हळू आवाजात म्हणाला, तो 15 वर्ष गप्प होता, पण काल त्याने एक वाक्य म्हटलं. बाबा थरथरत विचारतात, काय? इन्स्पेक्टर म्हणाले की ती जिवंत आहे. पोलीस स्टेशनच्या चौकशी कक्षात एक वृद्ध माणूस बसला होता. पांढरे केस, थरथरणारे हात, डोळ्यात रिकामेपणा. हा तोच माणूस होता, 15 वर्षापूर्वी जंगलाजवळ दिसलेला, आर्याचं आयुष्य बदलणारा. इन्स्पेक्टर म्हणाले, तुम्ही मजबूत राहा. दरवाजा उघडला. आईने त्याला पाहिलं आणि थरथरली. हा तोच आहे. बाबांच्या डोळ्यात राग धगधगत होता. इन्स्पेक्टर शांत आवाजात म्हणाले, 15 वर्षांपूर्वी पिकनिकच्या दिवशी तू जंगलात होतास का? माणूस शांत बसतो. तू त्या मुलीला नेलं का? तरी शांतता. आई ओरडली, माझी मुलगी कुठे आहे? तो पहिल्यांदा वर पाहिलं. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. तो हळू आवाजात म्हणाला, मी तिला जंगलातून नेलं. आई कोसळली. बाबा भिंतीवर मूठ मारत उभे राहिले. इन्स्पेक्टर म्हणाले, का केलंस हे? तो म्हणाला, माझी मुलगी होती, ती आजारी होती आणि ती गेली. तो रडायला लागला. मला वाटलं देवाने मला दुसरी मुलगी दिली. खोली शांत होता. हा विकृत प्रेम होतं. बाबा ओरडले, ती जिवंत आहे का? तो काही सेकंद शांत राहिला आणि मग म्हणाला, हो. आईने हात जोडले, ती कुठे आहे? सांग. तो म्हणाला, मी तिला शहराबाहेरच्या गावात नेलं आहे. मी तिचं नाव बदललं. मी तिला माझी मुलगी म्हणून वाढवलं. आईचा श्वास अडकला. 15 वर्ष? आर्या कुठेतरी जिवंत होती. इन्स्पेक्टर विचारतात, आता ती कुठे आहे? तो म्हणाला, 3 वर्षांपूर्वी मी पकडलं गेलो. मला जेल झाली. सगळे थबकले. मी आता एकटी आहे. ती आता एकटी आहे. आई जमिनीवर बसून रडत होती. माझी मुलगी 15 वर्ष वाट पाहत होती आणि आम्ही इथे रडत होतो. इन्स्पेक्टर विचारतात, तिला तिचं खरं नाव माहिती आहे का? तो डोळे खाली करून म्हणाला, नाही. ती मला बाबा म्हणायची. खोलीत शांतता पसरली. पोलीस टीम तयार झाली. नकाशे, पत्ते, गावचं नाव. 15 वर्षांनी आईबाबा त्यांच्या मुलीला शोधायला निघाले. पोलीस जीप धुळीच्या रस्त्यावरून पुढे जात होती. आई मागच्या सीटवर बसली होती. तिचे हात सतत थरथरत होते. बाबा खिडकीबाहेर पाहत होते, पण प्रत्यक्षात ते भूतकाळ पाहत होते. 15 वर्षांचा लहानसं गाव, मातीचं घर, शांत रस्ते. इन्स्पेक्टर म्हणाले, ती इथे राहत होती. आईचा श्वास जोरात चालू झाला. जीप एका छोट्या घरासमोर थांबली. दरवाजावर नाव लिहिलं होतं, आरती. आईने कुजबुजलं, आर्या? टकटक. दरवाजा उघडला. समोर 22 वर्षांची मुलगी उभी होती. लांब केस, शांत डोळे आणि साधे कपडे. आई तिच्याकडे पाहतच राहिली. तिचा चेहरा, तिचे डोळे, तीच आर्या. आई हळू आवाजात म्हणाली, आर्या? मुलगी गोंधळली. माझं नाव आरती आहे. ते एका वाक्याने आईचं हृदयच तुटलं. बाबांनी फोटो काढला. 15 वर्षांपूर्वीचा. बसच्या खिडकीतून हात हलवणारी ती छोटी आर्या. ते म्हणाली, ही तूच आहेस. मुलगी फोटो पाहत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती कुजबुजली. मला काही स्वप्न पडायची. एक घर, आई, गुलाबी रिबीन. आई जोरात रडायला लागली. मी आहे तुझी आई. काही सेकंद पूर्ण शांतता पसरली. मग मुलगी पुढे म्हणाली आणि आईला मिठी मारली. 15 वर्षांचं अंतर त्या मिठीत संपलं. ती म्हणाली, आई, मला वाटायचं तूच मला सोडलंस. आई रडत म्हणाली, मी कधी सोडलं नाही तुला. घरात जुने फोटो दाखवले गेले. खेळणी, खोली, सायकल, ती सगळं शांतपणे पाहत होती.
ती म्हणाली, माझं 2 आयुष्य झाले. पोलिसांनी एक पत्र दिलं. त्या माणसाने जेलमध्ये लिहिलेलं, मी गुन्हेगार आहे, पण मी तिला कधीच त्रास दिला नाही. मी फक्त एक बाप बनण्याचा प्रयत्न केला. घरात शांतता. त्या माणसाचं नाव कधीच कोणाला पूर्ण खात्रीने माहीत नव्हतं. गावात तो रामू काका म्हणून ओळखला जायचा. शहरात त्याची नोंद दुसऱ्या नावाने होती आणि पोलिसांच्या फाईलमध्ये तो फक्त एक क्रमांक होता. पण एका मुलीच्या आयुष्यात तो बाबा होता. आई बाबा आर्याला भेटून घरी परतले, पण एक प्रश्न सतत डोक्यात फिरत होता. त्या माणसाने 15 वर्ष तिच्यासोबत काय केलं? आईला झोप लागत नव्हती. ती आर्याच्या केसांमध्ये हात फिरवत बसायची. आर्या झोपलेली असायची, पण आईला तिचं बालपण आठवत राहायचं. त्या रात्री बाबा म्हणाले, आपण त्याला भेटायला हवं. आई थरथरली, मी त्याचा चेहरा पाहू शकत नाही. बाबा म्हणाले, मला विचारायचं आहे, माझ्या मुलीचं आयुष्य कसं होतं? दुसऱ्या दिवशी ते जेलमध्ये गेले. लोखंडी दरवाजे, लांब कॉरिडॉर, बंद दरवाजांचे आवाज. त्यांच्या पावलांचा आवाज त्यांनाच घाबरवत होता. गार खोलीत तो बसला होता. तो आधीपेक्षा खूप म्हातारा दिसत होता. डोळ्यात अपराध आणि रिकामेपणा होता. त्याने वर पाहिलं. ती ठीक आहे का? त्याने पहिला प्रश्न विचारला. आईला धक्का बसला. तुला तिची काळजी करण्याचा अधिकार नाही, ती ओरडली. तो काही बोलला नाही, फक्त मान खाली घातली. बाबा शांतपणे बसले. मला सत्य सांग, सुरुवातीपासून. काही सेकंद शांतता आणि नंतर तो बोलायला लागला. त्या दिवशी मी जंगलात काम करत होतो. लाकूड कापायचं. मुलांचा आवाज ऐकू येत होता. हशा खेळ. मी दुरून पाहत होतो आणि तो थांबला. माझी मुलगी त्या वयाची होती. ती गेल्यावर घर शांत झालं होतं. खूप शांत झालं होतं. त्याचा आवाज तुटत होता. मग मी तिला पाहिलं, आर्याला. ती एकटी होती, रडत नव्हती, फक्त इकडे तिकडे बघत होती. आईचे डोळे पाण्याने भरले. तो पुढे म्हणाला, मी तिला म्हटलं, तुला आईकडे नेतो. खोलीत शांतता पसरली. ती माझ्यावर विश्वास ठेवून आली. आईच्या हातांनी खुर्ची घट्ट पकडली. पहिल्या रात्री ती खूप रडली. आई आई म्हणत राहिली. मला सहन होत नव्हतं, पण तिला परत नेण्याचीही हिंमत नव्हती. का? बाबा हळू आवाजात विचारतात. तो उत्तर देतो, कारण मी तिला गमावण्यास तयार नव्हतो. आई जोरात रडायला लागली. तो पुढे म्हणाला, मी तिचं नाव बदललं, शाळेत टाकलं, वाढदिवस साजरे केले. ती हसायची, मला बाबा म्हणायची, पण रात्री कधी कधी रडायची. बाबांचा आवाज थरथरला. ती आम्हाला आठवायची. तो शांतपणे म्हणाला, नेहमी. आईचं हृदय तुटलं. तो खिशातून एक कागद काढतो. पोलिसांना आधी तपासलेलं एक छोटंसं चित्र. त्या चित्रामध्ये एक घर होतं, 2 मोठे लोक आणि एक छोटी मुलगी. खाली लिहिलं होतं, माझं जुनं घर. आईने ते चित्र पाहिलं आणि ती जोरात रडायला लागली. ती आम्हाला विसरली नव्हती, तो हळू आवाजात म्हणाला. मी तिच्याकडून तुमचं प्रेम चोरलं, पण तिच्या मनातून तुम्हाला कधीही काढू शकलो नाही. बाबांनी पहिल्यांदा त्याच्याकडे नीट पाहिलं. तुला पश्चाताप होतो? तो म्हणाला, दररोज, पण तिचं बालपण परत देऊ शकत नाही. काही क्षण शांतता झाली. आई उठली, दरवाजाकडे चालली, थांबली, परत मागे वळली आणि ती म्हणाली, तू माझ्या मुलीचं आयुष्य चोरलं, पण तिला जिवंत ठेवलंस. यासाठी देव तुला शिक्षा देईल की माफ करेल मला माहीत नाही. ती बाहेर निघून गेली आणि बाबा शेवटी उठले. ते म्हणाले, आजपासून ती फक्त आमची मुलगी आहे. तो मान खाली घालून बसला. जेलचा दरवाजा बंद झाला आणि त्या आवाजाने एका काळ्या अध्यायाचा शेवट झाला. पण जखमा अजून भरायच्या बाकी होत्या. मित्रांनो, जर तुमचं मूल हरवलं असेल तर शोध थांबवू नका. कोणीतरी कुठेतरी नक्कीच वाट पाहत असतं. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला
विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.